Hello friends, welcome to our YouTube channel Wakde's World of Concepts. So friends, today we are going to study our first chapter, The Living World, Adaptation and Classification. म्हणजे सजीव सृष्टीचे अनुकूलन आणि वर्गीकरण आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. Now let's recall. In what different ways is the diversity in living things seen? म्हणजे सजीवांमधील विविधता आपल्याला कोणत्या बाबींमुळे लक्षात येते. A great variety of plants is found on the earth. Some plants have colorful flowers. Some plants grow in water, whereas some are to be found in deserts which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are used in science like plants, animals to show diversity. Some are unicellular, others multicellular. Some are vertebrates, whereas others are invertebrates. This world is full of a variety of animals, aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc. These observations give rise to the question, how did this great variety come into being? Means आपण पाहिले आपल्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींमध्ये असणारी, प्राण्यांमध्ये असणारी विविधता आपण पाहतो. आता सम प्लांट्स ग्रो इन वॉटर म्हणजे काही जी झाडं आहेत ती पाण्यामध्ये उगवतात. सम आर फाउंड इन डेझर्ट म्हणजे काही आपल्याला वाळवंटामध्ये बघायला मिळतात. विच हॅव स्कॅरसिटी ऑफ वॉटर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता असून सुद्धा ते झाडं तिथे जगतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन्स म्हणजे काही जी झाडं आहेत ती आपल्या बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा बघायला मिळतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप म्हणजे काही जे प्लांट्स आहेत ते आपण मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शीशिवाय पाहू शकत नाही. वेअरॅज सम आर यूज इन साईज काही झाडं हे खूप मोठी असतात. लाईक प्लांट्स, ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. अशा प्रकारे जशी आपल्याला वनस्पतींमध्ये विविधता बघायला मिळते तशीच आपण ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांमध्येही आपल्याला बघायला मिळते. सम आर युनिसेल्युलर, अदर मल्टीसेल्युलर म्हणजे काही सजीव हे काही प्राणी हे एकपेशीय असतात तर काही बहुपेशीय असतात. सम आर वर्टिब्रेट वेअरॅज अदर्स आर इनवर्टिब्रेट. वर्टिब्रेट अँड इनवर्टिब्रेट म्हणजे काही पृष्ठवंशीय असतात तर काही अपृष्ठवंशीय असतात. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. आता आपण जर पाहिलं तर पृथ्वीवरती प्राण्यांमध्येही खूप विविधता बघायला मिळते. ॲक्वॅटिक असेल, टेरेस्टेरियल. आता ॲक्वॅटिक म्हणजे काय? जलचर. टेरेस्टेरियल मीन्स भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे असतील. ॲम्फिबियन मीन्स उभयचर म्हणजे ते दोन्हीकडे राहतात. मीन्स इन वॉटर अँड ऑन लँड ऑल्सो. रेप्टेलियन म्हणजे सरपटणारे प्राणी असतील. एरियल म्हणजे हवेमध्ये असणारे म्हणजे त्याला नभचर असं म्हटलं जातं. अशा प्रकारची व्हरायटी आपल्याला अर्थवर बघायला मिळते. दिस ऑब्झर्वेशन गिव्ह राईज टू द क्वेश्चन, हाऊ डिड दिस ग्रेट व्हरायटी कम इन टू बीइंग. आता ही जी विविधता जर आपण बघितली तर आपल्याला प्रश्न पडतो सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान of the same type? Can you elaborate on any differences between the two? म्हणजेच तुम्ही सांगू शकाल का की हे जे प्लांट्स किंवा ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती जे आहेत काश्मीरमध्ये असणारे किंवा राजस्थानमध्ये असणारे प्राणी किंवा वनस्पती एकाच प्रकारच्या असतील का? तर त्यांच्या दोघांमध्ये काय फरक आपल्याला बघायला मिळतो तर आपण पाहूयात. कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिश इन द स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia means babod are to be found. The camel, a desert animal, is not found in Kashmir. What is the reason for these differences? पाहता इथे आपल्याला पाहायचे, आत्ताच आपण प्रश्न विचारला, तुम्ही सांगू शकाल का? इथे विचारलं होतं की प्लांट्स आणि ॲनिमल्स असतील म्हणजे वनस्पती किंवा प्राणी असतील हे काश्मीर आणि राजस्थान या दोघांमध्ये असणारी वनस्पती आणि प्राणी सारखे असू शकतात का? नाही. तर आपल्याला पुढे दिलेले आहे पहा, कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार म्हणजे पाईन आणि देवदार सारखे जे शंकुधारी जे वृक्ष असतात ते जे आहेत ते आपण पाहतो ते कुठे आपल्याला बघायला मिळतात? दे फ्लोरिश इन स्नोई रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्येच ते आपल्याला पाहायला मिळतात. लाईक काश्मीर
म्हणजे काश्मीर सारख्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतात. हावेवर इन डेझर्ट्स ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकेशिया बाबूल आर टू बी फाउंड. आणि जर आपण पाहिलं तर राजस्थान सारख्या वाळवंटामध्ये आपल्याला कॅक्टस मीन्स निवडुंग, अकेशिया मीन्स बाबूल यांसारखी झाडं, काटेरी झाडं आपल्याला बघायला मिळतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. आता उंट आपल्याला माहिती आहे, उंट आपण हा डेझर्ट ॲनिमल आहे, म्हणजे वाळवंटामध्ये आपल्याला बघायला मिळतो, तर तोच आपण काश्मीरमध्ये पाहू शकत नाही. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? काय कारण आहे बरं या दोघांमध्ये असणारे जे फरक आहेत, काश्मीरचे प्राणी असतील किंवा राजस्थानमधले प्राणी असतील, यांच्यामध्ये वेगळेपण असण्याचं कारण काय आहे ते आपल्याला इथे शिकायचं आहे. ॲडॅप्टेशन. आता ॲडॅप्टेशन म्हणजेच काय? अनुकूलन. Gradual changes occurring in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. आता adaptation म्हणजेच काय? अनुकूलन. आता अनुकूलन म्हणजे काय? The gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptation. म्हणजेच प्रत्येक सजीव जो आहे तो ज्या परिसरामध्ये, ज्या वातावरणामध्ये राहतो, त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसं त्याच्या जीवन पद्धतीमध्ये कालानुरूप जे बदल घडून येतात त्यालाच काय म्हटलं जातं? ॲडॅप्टेशन्स, म्हणजेच अनुकूलन असं म्हटलं जातं. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स आपण पाहणार आहोत, म्हणजे वनस्पतींमधील अनुकूलन आपल्याला इथे पाहायचं आहे. Observe and complete the chart. Include other plants from your own region too. आता इथे एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, एक चार्ट दिलेला आहे. चार्टमधले कॉलम फर्स्ट आपण पाहूयात. प्लांट, हॅबिटट, टाईप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम्स. आता इथे कोणत्या प्लांटबद्दल दिलेलं आहे आपल्याला ऑब्झर्वेशन? लोटस म्हणजे कमळाबद्दल. आता हॅबिटट म्हणजे ठिकाण. आता लोटस कोणता प्लांट आहे? ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे तो पाण्यामध्ये उगवणारा असा प्लांट आहे, जलवनस्पती आहे ती. टाईप ऑफ रूट. आता त्याच्या मुळांचा प्रकार, कोणत्या प्रकारचे मुळं आहेत त्याचे? फायबरस मीन्स मराठीमध्ये त्याला आपण तंतुमय असे म्हणतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स म्हणजे पानाची वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं. जे लोटसचं प्लांट आहे त्याचे जे लिव्स आहेत ते कसे असतात? लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. म्हणजे खूप मोठं गोलाकृती पान आपल्याला त्याचं बघायला मिळतं आणि त्याचबरोबर त्याच्यावर वॅक्सी लेअर म्हणजे मेणासारखं ते असतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम पाहायचे आपल्याला इथे, म्हणजे त्या देठाचं वैशिष्ट्य. हॉलो अँड फ्लेक्झिबल म्हणजे जाडसर कंद असतं किंवा ते पोकळ किंवा फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असं हे जे लोटस प्लांट आहे ते आपल्याला त्याचे जे स्टेम आहेत ते बघायला मिळतात. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स आपण पाहणार आहोत. आता ॲक्वॅटिक प्लांट्सबद्दल आपल्याला शिकायचं आहे. ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे जे जलचर असतात, जलीय वनस्पती, आणि त्यांचं अनुकूलन आपल्याला इथे बघायचं आहे. पाहिजे तुम्हाला पिक्चर दिसे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. देअर स्टेम्स आर सबमर्ज while leaves and flowers float on the surface. However, some plants are entirely afloat, their roots and not anchored in the soil. आता आपण इथे जरा तुम्ही ही जी डायग्राम पाहिली तुमच्या लक्षात येईल. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. म्हणजे आपण जर पाहिलं तर काही ज्या वनस्पती आहेत त्यांची मुळं ही पाण्याच्या तळाशी मातीमध्ये घट्ट रोवलेली आपल्याला बघायला मिळतात. सम स्टेम्स आर सबमर्ज while leaves and flowers float on the surface. तर काही जी वनस्पती आहेत त्या आपल्याला पाण्यावरती त्याची पानं किंवा फुलं आपल्याला तरंगताना आपण बघू शकतो. पण सम प्लांट्स आर एंटायरली फ्लोट, देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. जर आपण काही प्रकारचे जर प्लांट्स पाहिले तर आपण पाहिलं तर त्यांच्या मुळांसकट ते काय करत असतात? पाण्यावर तरंगत असतात. म्हणजे त्यांची जी मुळं आहेत ती मातीला घट्ट धरून नसतात. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. These shapes help them to withstand fast currents of water. Air spaces in the stems and petioles of aquatic plants are useful for floating in water.
आता आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा ज्या वनस्पती आहेत, ह्या ज्या जलीय वनस्पती आहेत, त्यांचे जे सरफेस आहेत, पानांचा जो पृष्ठभाग जर आपण पाहिला किंवा त्याचे जे स्टेम्स असतील त्याच्यावर वॅक्सी लेअर आपल्याला बघायला मिळतो. आता leaves of some aquatic plants are thin and slender like ribbon. बऱ्याचशा ह्या जलीय वनस्पती ज्या असतात त्यांची पाने किंवा खोड आपण पाहिलं की इथे ते मेणाच्या अशा लेअरच्या आपल्याला बघायला मिळतात. तर काही पानं जी आहेत ती अरुंद रिबिनीसारखे पातळ असतात की ज्याच्यामुळे ते पाण्याचा जो वेगवान प्रवाह जो आहे म्हणजे फास्ट करंट ऑफ वॉटर जे आहे त्याच्यामध्ये ते विथस्टँड म्हणजे ते काय करू शकतात, उभे राहू शकतात. म्हणजेच कितीही जलद असं पाण्याचा जरी वेग असला त्या प्रवाहामध्ये ते काय करू शकतात, उभे राहू शकतात. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटल्स ऑफ aquatic plants आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. आपण जर इथं पाहिलं तर काही खोड व पानांचे देठ जे असतात त्यांच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात आणि ज्याच्यामुळे ते त्या पोकळ्या त्यांना पाण्यावर तरंगण्यासाठी काय होतात, उपयोगी ठरत असतात. नाव ॲडॅप्टेशन इन aquatic प्लांट्स. याचे काही पिक्चर्स आपल्याला दाखवलेले आहेत. इथे हे जे एअर स्पेसेस असणारे जे स्टेम्स दाखवलेलं आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण लोटस पाहू शकतो. लोटस काय आहे, ॲक्वॅटिक प्लांट आहे. आपण पाहतो तो ते काय ते जे लिव्ज आणि लोटस फ्लावर हे पाण्यावर काय होत असतात, फ्लोट होत असताना आपण पाहतो. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स पाहायचे आपल्याला, म्हणजे वाळवंटामधील असणाऱ्या वनस्पतींचं अनुकूलन आपण इथे पाहणार आहोत. ट्राय दिस. टेक 2 potted plant, one a cactus and the other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. पहा आपल्याला काय करायचं, तुम्हाला हे करून पाहायचंय. तुम्हाला 2 पॉटेड प्लांट्स घ्यायचे आहेत. एकामध्ये तुम्हाला कॅक्टस म्हणजे निवडुंग ठेवायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला लीफी प्लांट म्हणजे पानं असणारं प्लांट तुम्हाला त्या दुसऱ्या कुंडीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते तुम्ही जे 2 पॉट घेतलेले आहेत त्यामध्ये कॅक्टस आणि लीफी प्लांट असणारं प्लांट आहे. तर त्याच्या लिव्स भोवती तुम्हाला काय करायची, प्लास्टिक बॅग लूजली तुम्हाला टाय करायची आहे, म्हणजे अलगद अशी ती बांधायची आहे. आणि नंतर त्यांना तुम्हाला सकाळी लवकर सनलाईटमध्ये ते पॉट्स ठेवायचे. इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी ते पॉट्स तुम्हाला तुमच्या क्लासरूममध्ये आणायचे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आपल्याला माहिती आहे की वॉटर काय होणार आहे, त्यातलं इव्हॅपरेट होणार आहे. इव्हॅपरेट झाल्यानंतर ते जेव्हा कंडेन्स होईल प्लास्टिक बॅगवरती त्यावेळेस तिथे वॉटर कलेक्ट होणार आहे. तर हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. तर त्या दोन्ही प्लांट्ससाठी तुम्ही दोन्ही बॅग्स लावलेले आहेत त्यांच्यामध्ये गोळा होणारं वॉटर क्वांटिटी हे सेम असेल का? Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into the thorns. As a result, they lose very little water by evaporation. The stem stores water and the food and is therefore fleshy. The stems are green as they perform photosynthesis in the absence of leaves. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. There is a thick layer of waxy substance on the stems to these plants too. आता आपण जर पाहिलं तर दोन्ही जर तुम्ही मगाशी पाहिलं होतं की आपण एका कुंडीमध्ये कॅक्टस आणि एका कुंडीमध्ये आपण काय लावलेलं होतं, तर लिव्ज असणारं प्लांट्स. तर जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन कोणत्या बॅगमध्ये आपल्याला मोअर वॉटर बघायला मिळेल, तर ज्याच्यामध्ये लिव्ज असणारे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर आता आपण पाहायचं आपल्याला रिझन पाहायचं की जे कॅक्टस प्लांट आहे ते कॅक्टस प्लांटमध्ये जास्त इव्हॅपरेशन का घडून आलं नाही, तर त्याचं रिझन आपल्याला इथे बघायला मिळते. Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into the thorns. आपल्याला माहिती आहे जे डेझर्ट प्लांट म्हणजे वाळवंटामध्ये असणारी जी झाडं आहेत ते लीफलेस असतात, म्हणजे त्यांना पानं नसतात. तर त्यांना काय असतात, सुयांसारखे छोटे छोटे असे ती पानं असतात. म्हणजे तेच मॉडिफाईड कशामध्ये झालेले आहेत, काट्यांमध्ये. आपल्याला त्याला काठी बघायला मिळतात. इथे दाखवलंय चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे थॉर्न्स आहेत कॅक्टसला.
आता ॲज अ रिझल्ट याच्यामुळे काय होतं, तर दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. म्हणजे जेव्हा इव्हॅपरेशन बाष्पीभवन सूर्यकिरणांमुळे जेव्हा बाष्पीभवन घडून येत असतं, तेव्हा ह्या थॉर्न्समुळे खूप कमी प्रमाणात पाण्याचं काय होतं, इव्हॅपरेशन इथे होत असतं. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. आता हे जे आपल्याला माहिती आहे की ही जी क्रिया असते, फोटोसिंथेसिस प्रक्रिया, ही कशामध्ये घडून येते, तर त्यांच्या लीफमध्ये घडून येत असते. पण याला काय असतात, थॉर्न्स असतात. तर ते जे तयार झालेलं त्यांचं जे फूड प्रिपेअर केलेलं असतं ते कुठे स्टोअर करून ठेवतात, स्टेममध्ये स्टोअर करून ठेवतात, वॉटर अँड फूड. आणि त्यामुळे त्याचे जे स्टेम्स आहेत कॅक्टसचे, ते कसे असतात, फ्लेशी असतात आणि ग्रीन असतात. आणि त्यामुळेच ते त्यांच्यामध्ये असणारी फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे ते अपसेन्सिंग ऑफ लीव्स ते करू शकतात. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इनटू द सॉइल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इनटू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दीज प्लांट्स टू. आता हे जे कॅक्टस सारखे प्लांट्स आहेत ते आपल्याला माहिती, तिथे स्कॅरसिटी ऑफ वॉटर म्हणजे डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते, अशा ठिकाणी हे प्लांट्स असतात. तर पाण्याच्या शोधामध्ये या झाडांची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर पसरलेली असतात. आता आपण जर पाहिलं तर त्यांचे जे स्टेम्स आहेत त्याच्यावरती काय आहे, वॅक्सी सबस्टन्स आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये असणारं जे स्टोअर वॉटर आहे ते काय होतं, लेस इव्हॅपरेट हे होत असतं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.